आता ज्या ठिकाणी उभा आहे ना, हे आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्याचं गाव आहे. तर इथं तुम्हाला काय खायला काय मिळालं का? काहीच नाही, पाण्याचा गोट तर नाही, तर खाणं तर लांबच राहिलं. पाण्याची बॉटल सुद्धा मिळाली ना का? इथं पाण्याची बॉटल घ्यायची मला तर 10 रुपयाला विकत, ती पण गरम पाणी. उपाशी ठेवलंय, आम्हाला जेवाय दिलं नाही. वाटेनी सकाळी 6 पासून जेवण, संध्याकाळी 11 पर्यंत जेवण. प्रत्येक दिंडी मालकाला म्हणत होती ती, दिंडी मालक या, भांडी घेऊन या, तुम्हाला अन्न न्या, भांडी घेऊन या, तुम्हाला अन्न न्या. आणि इथं चहाचं पाणी सुद्धा नाही, साधं नाही, चहाचं बी नाही. कुठं? ह्या गावात. कुणाचं गाव आहे? हे कुठं कृषी मंत्र्याचं आहे म्हणे की, आम्हाला तर माहित बी नाही. तरी काही नाही, वारकरी उपाशी थोडक्यात. पाणी तर आहे का इथं? नाही ना, पाणी सुद्धा नाही पाजलं ती. फक्त एवढं केलंय, मंडप मात्र टाकलाय आणि आरामाला फक्त एवढी मिळली. अन्नदान नाही मिळलं, नाही मिळलं. कोणा काय वाटतं तुम्हाला असं मंत्र्यांबद्दल? बरोबर वाटत नाही. तुम्ही सांगा काय वाटतं? हे सुविधा करायला पाहिजे वारकऱ्यांची. वारकरी हा वर्षातून एकदा येणारा असतो, त्याची सुविधा केली पाहिजे. आज महाराष्ट्राचा कृषी मंत्री दत्तामामा भरणे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. वारकऱ्यांची सुविधा केली पाहिजे, पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, परत जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. आमदाराच्या गावात आलोय. मंत्री दत्ता मामा मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे. पण त्यांनी काहीच फक्त मंडप टाकलाय. वारकऱ्यांसाठी पाणी नाही, काय नाही, काहीच सोयी केलेली नाही. काय लाजीरवाणी गोष्ट वाटते थोडी. कसं आहे हा, त्याच्या पाणी तरी पाहतो वारकऱ्याला, काहीच नाही सोयी, काहीच नाही. फक्त मंडप केलाय सावलीसाठी त्यांनी. आणि राज्याचे कृषी मंत्र्याचं गाव आहे आज. पाणी पाहिजे फक्त. ऊन असले, उन्हाच्या काळात पाणी पाहिजे प्यायला माणसाला. रामकृष्ण हरी माऊली. आपला सगळ्यांना माहीत आहे की मी संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि पुण्यातून नाना पेठ येथून मी चालत आलेलो आहे. म्हणजे आणि वारकऱ्यांचं जीवन जगत आलेलो आहे. वारकरी जसे चालतात, जे जसे भोजन घेतात, ते जसे राहतात, अशा पद्धतीने पूर्ण त्यांचं जीवन जगत आलेलो आहे. आणि मी आता आलेलो आहे इंदापूर तालुक्यामध्ये आपले कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या मतदारसंघात आलेलो आहे. किंबहुना दत्ता भरणे यांच्या गावातच मी आहे. आपण बघू शकता, म्हणजे त्यांच्या गावाचं नाव अंथुर्णे आहे आणि बाजूलाच भरणेवाडी आहे. तर दत्ता भरणे यांचा भली मोठी कमान येत आहे नमस्कार करतानाची. त्यानंतर बाजूला त्यांच्या पत्नीचाही फोटो आहे. त्यानंतर आपण बघू शकता की भला मोठा फलक ब्रिजवर लावलेला आहे चमकोगिरीचा. आणि असे चमकोगिरीचे फलक दत्ता भरणे यांचे साधारण मी दौंडपासून जागोजागी बघत आलेलो आहे. आणि या पालखीच्या स्वागतासाठी जी तयारी करायला पाहिजे ती त्यांनी केलेली आहे. ते कुठेतरी पुढे स्वागतासाठी गेलेले आहेत वगैरे. परंतु मी आणखीन पुढे दाखवतो. मी आमच्या कॅमेरामनला विनंती करतो. आपण बघू शकता की हे बघा, इथून जर बघितले तर दत्ता भरणे यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरपूर पोस्टर लावलेले आहेत. प्रचंड प्रसिद्धी केलेली आहे. आपण बघू शकता दत्ता भरणे यांचे फोटो. इथं ग्रामपंचायत कार्यालय अंथुर्णे या ठिकाणी मंडप टाकलेला आहे. आणि या मंडपामध्ये पालखीच्या स्वागतासाठी हा मंडप टाकलेला आहे. त्याच्या बाजूला शासनाच्या खर्चाचा मंडप आहे. त्याच्या बाजूला शासनाने मंडप टाकलेला आहे आणि हा ग्रामपंचायतीचा मंडप आहे. तर ही सोय चांगली केलेली आहे. परंतु ही ग्रामपंचायतीच्या खर्चाने केलेली आहे किंवा सरकारी खर्चाने केलेली आहे. परंतु ह्या गावामध्ये म्हणजे आम्ही एवढं चालत आलो वारकरी, तर प्रत्येक गावामध्ये तिथल्या लोकांनी, तिथल्या स्थानिक जनतेने, सर्वसामान्य लोकांना भोजनाची सोय केलेली आहे. आणि अन्नदान, वारीमध्ये अन्नदानाला एक वेगळं महत्त्व आहे. परंतु या गावामध्ये कुठंही अन्नदान दिसत नाही. सकाळी थोडा वेळ होतं
पण ते तास 2 तासातच संपून गेलं. तर इथं हे कृषी मंत्र्यांचं गाव आहे. दत्ता भरणे यांच्याकडे फार मोठं खातं आहे, टॉप 10 मधलं खातं आहे. आणि आलेल्या वारीत ते प्रसिद्धीसाठी पोस्टर्स लावत आहेत, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जात आहेत, परंतु त्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये 2 घास जावेत यासाठी मात्र दत्ता भरणे यांनी काहीही काळजी घेतलेली नाही. आम्ही या गावाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गेलो तर आम्हाला कुठेही अन्नदान करतानाचं एकसुद्धा ठिकाण दिसले नाही. थोडा वेळ या ठिकाणी होतं, थोडा वेळ भोजन होतं. तर माझा दत्ता भरणेंना सल्ला आहे की हे अत्यंत चुकीचं आहे, कारण अन्नदानाला फार महत्त्व आहे. तुमच्या पोस्टरला बिलकुल महत्त्व नाही, तुमच्या चमकोगिरीला या वारकरी संप्रदायामध्ये काही महत्त्व नाही. अन्नदान हे वारकरी परंपरेमधलं महत्त्वाचा भाग आहे. आणि यात व्यक्तिगत माझा काहीही स्वार्थ नाही, कारण अनेक अंधभक्तांना घाणेरडी सवय आहे की ते म्हणतील तुला खायला नाही मिळालं काय. आमचा खायचा विषय नाही, मी संबंध वारकऱ्यांचा विषय मी सांगतोय, किंवा वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा विषय सांगतोय की गावात आलेल्या लोकांना किंवा रस्त्याने जाणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान केलं पाहिजे. इथं थोडेसे काही बिस्किट देणारे काही लोक आम्हाला दिसले, परंतु पूर्ण अन्नदान असं देताना कुणीही दिसलं नाही. आणि याचा अर्थ दत्ता भरणे जे आहेत कृषी मंत्री, यांना प्रसिद्धीची हौस आहे, चमकायचं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जे लोक आलेले आहेत त्यांच्यापुढे स्वतःचा चेहरा न्यायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की ते कृषी मंत्री आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचं अत्यंत महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. या वारीमध्ये जास्तीत जास्त लोक हे शेतकरी आहेत आणि हे शेतकरी अन्नधान्य पिकवत असतो. आणि अख्ख्या महाराष्ट्राला, इवन देशाला आणि बाहेर परदेशातल्या लोकांना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी अन्नधान्य देत असतो. हे दत्ता भरणे असतील, मुख्यमंत्री असतील, कुणी मंत्री संत्री, आमदार, खासदार, अधिकारी, हे सगळे ह्या शेतकऱ्यांनी अन्न पिकवलेलं असतं, तेच अन्न हे खातात. परंतु हा शेतकरी वारकऱ्याच्या रूपाने ज्यावेळी दत्ता भरणे यांच्या दारात आलेला आहे त्यावेळी त्याला 2 घास खायचे सुद्धा औदार्य या दत्ता भरणे यांनी दाखवलेलं नाही. त्यांनी नियोजन करायला पाहिजे होतं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जो वारकरी या मार्गाने जाईल तो इथं दारात येईल, त्याला काय ना काहीतरी आपल्या मार्फत खायला दिलं गेलं पाहिजे, त्याला अन्नदान आपण केलं पाहिजे आणि अन्नदानामध्ये आपण कमी पडलो नाही पाहिजे. आता यांनी एवढा मोठा मंडप ठोकला, ह्या मंडपावर खर्च केला, तो एक वेळ नसता केला, त्याच्या बदल्यात अन्नदान केलं असतं तर लोकांनी दत्ता भरणेंना आशीर्वाद दिले असते, या ग्रामपंचायतीला आशीर्वाद दिले असते. परंतु इथं अन्नदान दिसत नाही. सकाळी होतं, मी पुन्हा एकदा बोलतो की सकाळी थोडा वेळ होतं. कृषी मंत्र्यांच्या गावामध्ये 1 तासभर अन्नदान फक्त केलं जातं. हे म्हणजे यावरून कल्पना करा की ते अन्नदानाच्या बाबतीत किती घाळ राहिलेले आहेत, किती कंजूसपणा त्यांनी दाखवलेला आहे. दत्ता भरणे यांची चमकोगिरी बघा. इथं भला मोठा फलक दुसरा एक अजून लावलाय, प्रवेशद्वार. दत्ता भरणे या बाजूला दत्ता भरणे आहेत आणि या बाजूला स्वागतोत्सुक प्रवीण साबळे, सरपंच, ग्रामपंचायत अंतुरने लिहिलंय. अहो, आपण वारकऱ्यांसाठी किती खोटं बोलत आहोत, वारकऱ्यांच्या समोर किती खोटी माहिती देतोय बघा. ह्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे. सध्या इथं सरपंचच नाही, इथं प्रशासक आहे. आणि यांनी जरा बाजूला सरा, ह्या सरपंचांनी सरळ सरळ थाप मारली, सरपंच लिहिले. म्हणजे तुम्ही देवाच्या दारात, देवाच्या कार्यामध्ये, संतांच्या कार्यामध्ये सुद्धा तुम्ही खोटं बोलता. एवढे हौस कशाला? तिथं माजी सरपंच लिहिलं असतं तर चाललं असतं ना. आणि दत्ता बाबा भरणेंनाही कळलं पाहिजे की आपण आपल्या कार्यकर्त्यांना कसं प्रशिक्षण द्यावं, शिक्षण द्यावं. हे असला खोटेपणा करू नये, अशा सूचना करायला पाहिजेत. एवढी लोक येत आहेत, तो फलक बघतायत आणि हे सरपंच स्वतःला सरपंच म्हणून दाखवत आहेत जे सरपंचच नाहीत. आता खरं तर मी मुंबईचा पत्रकार आहे. हे जे दत्ता भरणे आहेत यांचं आणि माझं व्यक्तिगत चांगले संबंध आहेत.
आणि फार सौहार्दाचे संबंध आहेत. असं असलं तरी हे वारकऱ्यांच्या बाबतीत दत्ता भरणेंनी जे मंत्र्याचं गाव असून इथं भोजनाची अन्नदानाची सोय केलेली नाही एवढ्या मोठ्या मंत्र्याने, हे जनतेला ठाऊक झालं पाहिजे. कृषी मंत्री असूनही केलं नाही, कारण जास्तीत जास्त वारकरी हे शेतकरी आहेत. तर आपल्या गावात आपल्या दारी जे शेतकरी आलेत, जे वारकरी आलेत, त्यांच्या मुखात घास घालण्याची संधी कृषी मंत्र्यांनी घालवलेली आहे. हे जनतेसमोर मला सांगायचं होतं, म्हणून मी हे बोलतोय. तुम्हाला कुठं भोजन मिळालं का एवढ्या ह्याच्यात? इकडे या, थांबा इकडे या. हा तर फार चांगलं बोलला तुम्ही. आता ज्या ठिकाणी उभा आहे ना, हे आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्याचं गाव आहे. तर इथं तुम्हाला काय खायला काय मिळालं का? काहीच नाही. पाण्याचा गोट तर नाही, तर खाणं तर लांबच राहिलं. पाण्याची बॉटल सुद्धा मिळाली नाही का? कुठं झाड सुद्धा बसायला नाही आपल्याला उन्हात. कसला उन्हात ताप व्हायला लागलाय चालायचा. हा तुम्ही काय सांगाल? इथं पाण्याची बॉटल घ्यायची मला तर 10 रुपयाला विकत, ती पण गरम पाणी. पुन्हा थंड पाणी नाही. काय घ्यायचं म्हणतं समजा विकतच घ्या. हा बरं, आता मला सांगा, तुम्ही पुण्यापासून आला असेल तर बाकीच्या गावातला तुमचा अनुभव कसा होता? तिथं भोजन मिळायचं का, पाणी मिळायचं का, ते कसं सांग? आज भरपूर गटुडी भरली, वजी झाली. गटुडी खाऊन बी पोटाला बी आणि डोक्याला बी इतकं वज झालं पुण्यापासून. इथं काहीच नाही. तुम्ही काय सांगाल? हेच आम्ही पण सांगू. पुण्यातच समजा खायला काय भेटलं ते भेटलं. इथं होतं आता सरकारी दवाखान्यापाशी. सकाळी काहीतरी होतं, या मांडव मध्येच होतं, इथंच होतं. संपलं. आता मला सांगा, तुम्ही शेतकरीच असाल ना सगळे? सगळी शेतकरी आहे. शेतकरी आहे. मग आता हे शेतकरी म्हणजे शेती खातं ज्या मंत्र्याकडे आहे, त्या मंत्र्याने शेतकऱ्याचं स्वागत अन्न देऊन करायला पाहिजे. कारण इतर दिवशी तुम्ही हे 24 दिवस वारीचे सोडले, तर बाकीच्या दिवशी तुम्ही शेतकरी पिकवता, हे मंत्री संत्री खातात. बरोबर की नाही? आता तुम्ही शेतकऱ्याच्या दारात आलाय, कृषी मंत्र्याच्या दारात आलाय, पण तुम्हाला त्यांनी उपाशी ठेवलंय. आम्हाला जेवाय दिलं नाही. वाटेनी सकाळी 6 पासून जेवण, संध्याकाळी 11 पर्यंत जेवण. प्रत्येक दिंडी मालकाला म्हणत होती ती, दिंडी मालक या, भांडी घेऊन या, तुम्हाला अन्न न्या, भांडी घेऊन या, तुम्हाला अन्न न्या. आणि इथं चहाचं पाणी सुद्धा नाही, साधं नाही, चहाचं बी नाही. कुठं? ह्या गावात. कुणाचं गाव आहे हे कुठं कृषी मंत्र्याचं आहे म्हणा की, आम्हाला तर माहित बी नाही. तर आपण या बाकीच्या वारकऱ्यांशी बोलू. माऊली या इकडं. हा मला सांगा, इकडे या इकडं माग. तर तुम्ही आता कुठून चालत आला? देहूवरून. नाही, आज कुठून चालत आला? आज इथून आलो संसरवरून. बर, संसरवरून आला. मग ह्या गावात आल्यानंतर आता हे तुम्ही 1-2 किलोमीटर वरून आला असाल, तर ह्या गावात तुम्हाला काय खायला वगैरे काय मिळालं का? काय आता सध्या तर काही गावलं नाही आम्हाला. बर, नाही हे तर एवढ्यात तर गावलं नाही. मग आता इथून मागे चालू झालं असले तर काय माहित म्हणजे संसर पासून काय नाही. संसर पासून झालं ना, लासुर्ण्यामध्ये होतं, मासुर्यामध्ये होतं. मग भाकरी होत्या, बेसन होतं, लोणचं होतं. समजा तिथं मात्र झाली सोय. पण ह्या गावात नाही. तिथं अजून आम्हाला मिळलं नाही. या गावात नाही मिळालं. तुम्हाला ह्या गावात काय मिळालं? तुम्हाला काय मिळालं ह्या गावात? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे का, हे कृषी मंत्र्याचं गाव आहे? हा, कृषी मंत्र्याचं. आता आम्हाला काय माहिती. हा, तरी मिळलं नाही. बर. म्हणजे इतर दिवशी तुम्ही शेतकरी या मंत्र्यांना खायला घालता, आज तुम्ही कृषी मंत्र्याच्या दारात आलाय, तरी काही नाही. वारकरी उपाशी थोडक्यात. पाणी तर आहे का इथं? नाही ना, पाणी सुद्धा नाही पाजलं. ती फक्त एवढं केलंय, मंडप मात्र टाकलाय आणि आरामाला फक्त मोबाईल ते सरकारी आहे. हा मोबाईल चार्जिंग करायला पुरतो केलंय आम्हाला. पण ते सरकारी आहे, ते दत्ता भरणेंनी काहीच नाही केलं. मग ते करू नाही तर नाही करू, पण तिथं तेवढी सुविधा चांगली सोय आहे. हा एवढी मिळली अन्नदान नाही. मिळलं कोणा काय वाटतं तुम्हाला अशा मंत्र्यांबद्दल? बरोबर वाटत नाही. तुम्ही सांगा काय वाटतं? हे सुविधा करायला पाहिजे वारकऱ्यांची. वारकरी हा वर्षातून एकदा येणारा असतो, त्याची सुविधा केली पाहिजे. आज महाराष्ट्राचा कृषी मंत्री दत्ता भरणे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. वारकऱ्यांची सुविधा केली पाहिजे, पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, परत जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. काहीच नाही. तुम्ही काय सांगाल? आणखी कोण बोलतोय? या इकडे. इकडे आपण आमदाराच्या गावात आलोय. मंत्री दत्ता मामा मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे. पण त्यांनी काहीच फक्त मंडप टाकलाय. वारकऱ्यांसाठी पाणी नाही, काय नाही, काहीच सोय केलेली नाही. काय लाजिरवाणी गोष्ट वाटते थोडी. कसं आहे? बरोबर. हा
त्याच्या पाणी तरी पाहतो वारकऱ्याला काहीच नाही हो. सुई काहीच नाही, फक्त मंडप केलाय सावलीसाठी त्यांनी. आणि राज्याचे कृषी मंत्र्याचं गाव आहे आज. पाणी पाहिजे फक्त ऊन असले उन्हाच्या काळात पाणी पाहिजे प्यायला माणसाला. ते जे सरकारी टँकर रस्त्याने उभे असतात ते बी इथं काहीच दिसत नाही. नाही, काय नाही इथं वरून चालल्यात पण खाली नाही. उडून फुलावर जातात, खालून नाही काय. वाटलं बाबा येतं उभा अजिबात टँकर सुद्धा नाही. हा समजा मग त्यांनी सरकारी योजना तरी राबवाय पाहिजे नव्हत्या ना इथं. इथं 4-2 टँकर उभं करणे आपलं गाव आहे. शासनाचा पैसा घ्या. आणि आपण कृषी मंत्री आहे. कृषी मंत्री येणारे वारकरी शेतकरी आहे जास्त. आहे 2-2.5 स्वागताला तरी आहेत का? हा मग तेच ना मग. केलं पाहिजे पालखी आले तर पालखीवाल्यांचं स्वागत केलं पाहिजे बिचाऱ्यांचं. काहीच नाही. एवढ्या मोठ्या पदाला असून काय उपयोग आहे मग. एवढं मोठं पद म्हणल्यावर वारकऱ्याचं स्वागत नाही, काय नाही. इथे पाण्याची सोय नाही, काय नाही, जेवण नाही, काय करणार. आता तुम्ही बोलला की ते लासुर्णेमध्ये काही लोक जेवले आणि जे जेवले नसतील त्याने आता काय करायचं पुढे पर्यंत? मग तीच म्हणतो ना, त्यांनी काय करायचं ते आहे नाही असं सारखंच आहे ना. जेवलेली आता संध्याकाळी काय उपाय झोपणार का. तुमच्यातले कोण कोण आहेत जे तिकडे जेवले नाहीत आणि आता पुढे जेवण मिळेल म्हणून पुढे आलेत? बरीचशी लोक आहेत अशी. आम्ही पण आमची पण 30-35. पुढं जेवण मिळेल म्हणून मग मागे सकाळी जेवलं 7 वाजता, त्याच्यावर परत म्हणलं आता पुढं जेवण मिळेल म्हणून आलो. काहीच नाही, पाणी बी नाही, जेवण नाही. आणि मंत्र्यांनी काय केलं? आता काय एवढं मोठं कृषी मंत्री असून काय त्याचा उपयोग आहे. काय करायची कच्ची सोय नाही, कमी पडणार नाही, काय नाही. वारकऱ्यांची लय सोय दिली, आश्वासन तर मोठे मोठे दिल्यात कुणी? मंत्र्यांनी. बर. हा आणि वारीला जर बघतोय तर काही सोय नाही. हे मंत्र्याचं गाव आहे तुम्हाला माहितीये का? हा आहे की मंत्र्याचं गाव आहे. मंत्री आलता ना मागाशी तिथं रिंगणात चमकायला. हा चमकायला आलते की स्वागताच्या नावाने. माईकवर स्वागत केलं त्यांचं. आणि इकडे काय आहे, बाकीच्यांचं काय, वारकऱ्यांचं काय आहे? हो. तर आपण बघू शकता की कृषी मंत्र्यांच्या गावामध्ये आल्यानंतर एक वारकरी फक्त खुश आहेत त्यांच्यावर. बाकी सगळे वारकरी ते सगळे बोलले की आम्हाला इथं पाणी सुद्धा मिळालं नाही, तुम्हाला पाणी नाही. त्यानंतर भोजन नाही मिळालेलं. धन्यवाद.